नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. अ ब्लॉक ऑफ मास 10 किलोग्रॅम इज इन कॉन्टॅक्ट अगेन्स्ट द इनर वॉल ऑफ हॅलो सिलेंड्रिकल ड्रम ऑफ रेडियस 1 मीटर. म्हणजे एक ब्लॉक आहे ज्याचं मास किती आहे 10 किलोग्रॅम आणि हा ॲक्च्युअल कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एक हॅलो सिलेंड्रिकल ड्रमच्या कॉन्टॅक्टच्या वॉलमध्ये आहे. त्याच्या इनर वॉलला तो प्रेझेंट आहे. ओके, ज्याची रेडियस किती आहे 1 मीटर. तर आपण फिगर घेऊ रेफरन्ससाठी. तर फिगर तुमच्या समोर आहे आयडिया येण्यासाठी, आहे की नाही. तर पहा, हा आहे ब्लॉक, बरोबर आहे का. तर हा ब्लॉक ज्याचं मास किती आहे 10 kg आहे आणि हा झाला सिलेंडर ज्याच्या इनर वॉलच्या तो संपर्कात आहे आणि या इनर वॉलची जी रेडियस आहे है ना, ती किती आहे 1 मीटर आहे. The coefficient of friction between the block and the inner wall of the cylinder is 0.1. मी या केसमध्ये ते कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे दोन्हीमधला, तो किती आहे 0.1. The minimum angular velocity is needed for the cylinder to keep the block stationary when the cylinder is vertical and rotating about its axis will be. आता आपल्याला अशी मिनिमम अँग्युलर व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे की ज्यामुळे सिलेंडर है ना, फॉर द सिलेंडरला अशी मिनिमम व्हेलॉसिटी आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे की त्यामुळं जो ब्लॉक आहे तो कसा राहणार या ठिकाणी स्टेशनरी राहील, बरोबर. कारण ते मौतचा कुवा पाहिला असेल तुम्ही की नाही त्या टाईपमध्ये. आणि वेन द सिलेंडर इज व्हर्टिकल अँड रोटेटिंग अबाउट इट्स ॲक्सिस, सिलेंडर आपण ऑलरेडी प्लेस केला आहे व्हर्टिकल आणि तो स्वतःच्या ॲक्सिस संदर्भात रोटेट होत आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा साह्यानं. तर यामधली मिनिमम अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची आहे. आता या केसमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की जो ब्लॉक आहे तो आपल्याला 100% कसा ठेवायचा आहे, स्टेशनरी ठेवायचा आहे. आणि ब्लॉक जर स्टेशनरी ठेवायचा असेल तो एकच केसमध्ये आहे की जे फ्रिक्शनल फोर्स एफ आहे, तर हा फ्रिक्शनल फोर्स आपल्याला कसा ठेवावा लागेल या ठिकाणी, इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वेट, बरोबर. कारण इथं जर पाहिलं आता आपण फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, नॉर्मल हे त्याला परपेंडिक्युलर आहे कारण रोटेशनमध्ये त्याला स्वतःला बॅलेन्स करायचं आहे. मग आता फ्रिक्शनल फोर्स हे वेट जे आहे तर त्याच्यापेक्षा ग्रेटर ऑर इक्वल असेल तरच या केसमध्ये ब्लॉक कसा राहील या ठिकाणी स्टेशनरी राहील. मग आता या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्सचा जो फॉर्म्युला आपण घेऊ तर तुम्हाला माहिती आहे फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू कोएफिशियंट इंटू नॉर्मल, बरोबर, इज ग्रेटर दॅन वेट काय असतं mg. हे इक्वेशन आपल्यासमोर येईल. आता तुम्हाला माहीत आहे की इथं नॉर्मल जे आहे ना, हे नॉर्मल काय प्रोव्हाइड करायला बरं, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. हा नॉर्मल काय प्रोव्हाइड करतो या ठिकाणी, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आणि तुम्हाला माहितीच तो सांगतो मी की सेंट्रिपिटल फोर्सचे 2 फॉर्म्युले आहेत, एक mv²/r आणि व्हीची किंमत जर आपण आर ओमेगा टाकली तर एफ इज इक्वल टू mr ओमेगा². हे 2 फॉर्म्युले आपण स्टँडर्ड 10मध्ये पण डिस्कस केले होते. मग आता आपल्या केसमध्ये आपण कॅपिटल आर घेतलेलं आहे, ठीक आहे ना, काही अडचण नाही. जसं की फिगरमध्ये मी कॅपिटल आर कन्सिडर केलं होतं. दॅट्स वाय इथं मी काय करणार की एनची किंमत काढताना नेसेसरी सेंट्रिपिटल mr ओमेगा². सो m मास आर आणि अँग्युलर व्हेलॉसिटी काय घेतली मी ओमेगा² घेतली, करेक्ट. त्यानंतर आता मी ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1मध्ये पुटअप करतो. तर काय होईल, म्यूला म्यू एनच्या ऐवजी काय घेतो मी mr ओमेगा², करेक्ट. आता एक लक्षात ठेवायचं आहे, जर आपल्याला मिनिमम अँग्युलर व्हेलॉसिटी फाइंड करायची, ओके. सो मिनिमम जर असेल तर या ठिकाणी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इथं आपण लिप त्याच्याऐवजी इज इक्वल टू घ्यायचं, बरोबर आहे का. मिनिमम शब्द वापरल्यामुळं त्या ठिकाणी इज इक्वल टू आलं. सो म्हटलंच तुम्ही लिहू शकता फॉर मिनिमम अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा फॉर मिनिमम ओमेगा म्यू इज
इंटू एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एम जी. मास काय झाला या ठिकाणी कॅन्सल झाला. आणि त्यानंतर आता ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला जर तयार केला आपण या ठिकाणी, तर जी अपोजिट साईडला आहे आणि म्यू आर ई आर हे काय आहेत या ठिकाणी मल्टिप्लाय ते अपोजिट साईडला डिवाईडमध्ये जातील. फक्त ओमेगा जर काढायचा असेल तर जी अपॉन म्यू आर यांचं काय घ्यावं लागणार आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. करेक्ट. व्हॅल्यूज आपण पुटअप करू. जीची व्हॅल्यू किती आहे 10, म्यूची व्हॅल्यू आहे 0.1, रेडियस आहे 1 मीटर आणि याचं काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट. 0.1 इंटू 1 म्हणजे 0.1, त्याला रिमूव्ह करण्यासाठी वरी 100 घ्यावं लागेल आणि 100चा जो स्क्वेअर रूट असेल तर ते काय असेल या ठिकाणी 10. आणि अँग्युलर व्हेलोसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला रेडियन पर सेकंड. दॅट्स वाय आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. पहा एक प्रश्न दिलेला आहे की वन एंड ऑफ द स्ट्रिंग ऑफ लेंथ एल इज कनेक्टेड टू अ particle mass m and the other end is connected to small peg on the smooth horizontal table. If the particle moves in circle with velocity v, the net force on the particle will be. आता एक स्ट्रिंग आहे तर तिचं एक टोक हॉरिझॉन्टल टेबलला आहे बरोबर. आणि टेबलसाठी आता टेबलच लिहितो मी. ओके, एक हॉरिझॉन्टल टेबलला आहे आणि दुसरं एंड जे आहे त्याला एक मास अटॅच केलेला आहे बरोबर ना. आणि हा पार्टिकल्स मूव्ह होतो आहे सर्क्युलर फॉर्ममध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की जी वस्तू ॲक्च्युअल सर्क्युलरमध्ये रोटेट होते तर त्यासाठी जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे तो जो प्रोव्हाइड केला जातो तर तो कोणाकडून केला जातो टेन्शन इन द स्ट्रिंग बरोबर. आणि दॅट्स वाय आपल्या केसमध्ये सुद्धा जो सेंट्रिपिटल फोर्स असेल, आता तुम्हाला माहीत आहे की याची लेंथ काय आहे एल. लेंथ एल असल्यामुळं सेंट्रिपिटल फोर्सचा जो फॉर्म्युला असेल तो या केसमध्ये काय असणार एम व्ही स्क्वेअर अपॉन आरच्या ऐवजी लेंथ काय आहे एल. मग हा एम व्ही सेंट्रिपिटल फोर्स ॲक्च्युअल प्रोव्हाइड कोण करायला तर टेन्शन प्रोव्हाइड करला बरोबर. सो दॅट्स वाय नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तर तो टेन्शननं प्रोव्हाइड केला म्हणून नेट फोर्स ऑन द पार्टिकल हा फक्त आणि फक्त कशाच्या इक्वल असेल टेन्शनच्या इक्वल असेल. आणि दॅट्स वाय ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे पहा. अ कार इज negotiating a curve road on curve road of radius r. The road is bank at an theta म्हणजे अँगल ऑफ बँकिंग काय थीटा आणि आर त्या रेडियस ऑफ कर्वेचर त्या रोडची. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ द कार अँड द रोड इज म्यू एस. तिथे माहिती आहे आपल्याला. मॅक्झिमम सेफ वेलोसिटी आपल्याला फाईंड करायची आहे. आता मॅक्झिमम सेफ वेलोसिटीचं डेरिव्हेशन आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे आणि दॅट्स वाय यामध्ये फक्त ऑप्शन सिलेक्ट करण्याचा विषय आहे आणि ऑप्शन नंबर डी जे आहे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. कारण त्यामध्ये आपण हे पण पाहिलं होतं की जी कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर 0 असेल बरोबर ना, म्यू एस जर काय असेल 0 असेल तर सेफ वेलोसिटीचा फॉर्म्युला काय पाहिला होता आपण तो पाहिला होता आर जी टॅन थीटा पाहिला होता आपण बरोबर आहे का. आणि यावरून इथंच खरी ट्रिक आहे पहा की हा जरी फॉर्म्युला लक्षात आलेला असेल की आर जी आणि त्यानंतर रिमेनिंग ट्रॅग्नोमेट्री सर्व ऑप्शन बघा तुम्ही त्याच्यामध्ये जी आर एकच ठिकाणी आलेला आहे करेक्ट ना. त्यामुळे इथं आयडेंटिफाय करणं फार सोपं होतं. नंतरचा प्रॉब्लेम आहे पहा. 2 स्टोन ऑफ मासेस m and 2m आर व्हर्ल्ड इन द हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, 2 स्टोन आहे, पहिल्याचं मास आणि पहिल्याचं मास m दुसऱ्याचं 2m. त्यांना व्हर्ल्ड केलं आपण हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. हेवियर वन जो आहे तर त्याची रेडियस किती आहे r/2 बरोबर. म्हणजे मास 2 आपल्याकडे किती होतं 2m तर त्याची जी रेडियस आहे एक रेडियस किती दिली आपल्याला r/2. आणि जो लायटर वन होता हलकावाला कोण आहे मग m1वाला ज्याचं मास काय होतं m तर त्याची रेडियस काय दाखवली या ठिकाणी आपल्याला r दाखवली. द टँजेंटियल स्पीड ऑफ लायटर स्टोन इज n टाइम्स दॅट ऑफ द व्हॅल्युअर ऑफ
व्हॅल्यू ऑफ हेवियर स्टोन व्हेन दे एक्सपिरियन्स सेम सेंट्रिपिटल फोर्स. मग आता जी टँजेंटियल स्पीड आहे लायटरवाल्याची, ओके, तर ती टँजेंटियल स्पीड ही हेवीवाल्यापेक्षा n टाइम्स आहे. तर तो n टाइम्स बरोबर आहे का, कारण सेम इन सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्यासाठी, बरोबर आहे का. म्हणजे पहिल्याचा सेंट्रिपिटल फोर्स F1 आणि दुसऱ्याचा सेंट्रिपिटल फोर्स F2 हे दोन्ही इक्विव्हॅलेंट येण्यासाठी जी टँजेंटियल स्पीड असेल, ओके, तर ती टँजेंटियल स्पीड जी आहे तर ती n टाइम्स आहे लायटर स्टोनची, ओके. तर आपल्याला nची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लायटरवालेला काय घेतलं आपण, 1 घेतले ना. सो V1 इज द n टाइम्स ऑफ द V2 असं घेऊ शकतो. आपल्याला nची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड करायची आहे. आता या केसमध्ये जसं की आपण इथं स्पष्ट लिहिलं आहे की F1 हा F2च्या काय आहे, इक्वल आहे. तर Fचा फॉर्म्युला काय आहे, तर Fचा फॉर्म्युला आहे m. सो m1 V1 बरोबर स्क्वेअर अपॉन रेडियस काय आहे R1 बरोबर. दुसऱ्याचं काय असेल m2 V2 स्क्वेअर अपॉन R2. व्हॅल्यूज पुटअप करू आपण आता जी कन्सिडर केलेल्या व्हॅल्यूज आहेत. सो आता m1ची व्हॅल्यू किती आहे m बरोबर. आता V1 हे V2च्या टर्ममध्ये निघणार आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही, डायरेक्ट आपण V1 स्क्वेअर प्लेस करू. R1ची किंमत किती आहे R करेक्ट इज इक्वल टू m2ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 2m इंटू V2 स्क्वेअर आपण ॲज इट इज ठेवतो आणि डिवाइड बाय R2ची व्हॅल्यू काय आहे R/2 बरोबर. मग इथे जर आपण m r कॅन्सल केले तर V1 स्क्वेअर इज इक्वल टू हे छेदातले छेदांश जातील 2 2 जा 4 V2 आणि V1 स्क्वेअर रूट जर घेतले सर्वांचे तर काय येतं 2V2. मग आपलं सूत्र होतं V1 इज इक्वल टू NV2. तर या दोघांना कम्पेअर केलं तर यांची व्हॅल्यू किती आली 2 आली. A car is moving in a circular horizontal track of radius 10 meter with constant speed 10 meter per second. A bob is suspended from the roof of the car by a light wire of length 1 meter. The angle made by the wire with the vertical is. आता या केसमध्ये कार आहे सर्क्युलर होरिझॉन्टल ट्रॅकवर आहे बरोबर. आता त्याची जी रेडियस आहे ती रेडियस आपण कन्सिडर करू r स्मॉल r. ती किती आहे 10 मीटर आहे. कॉन्स्टंट स्पीड v 10 मीटर पर सेकंद आहे बरोबर. आता या केसमध्ये आपल्याला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसुद्धा लागणार आहे. त्याची व्हॅल्यू आपण 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊ कारण फॉर्म्युला पाहिला तुमच्या लक्षात येईल. आणि आता आपल्याला काढायचा अँगल मेड बाय द वायर विथ द व्हर्टिकल. आता तो अँगल आपण थीटा कन्सिडर करू, ओके. सो आपल्याला काय फाइंड करायचं आहे थीटा फाइंड करायचा आहे. आता एक लक्षात घ्या जे लाईट वायर हे कारच्या रूफला आहे बरोबर ना. कारचे जे रूफ आहे तर तिथं बॉब या ठिकाणी काय करायला की टर्नच्या वेळेस अँगल क्रिएट करायला म्हणून तो अँगल ऑफ बँकिंगच्या इक्वल असतो बाय द डिफॉल्ट, ओके. दॅट्स वाय आपल्याला माहीत आहे की जे इथं कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन दिलेलं आहे का नाही. फ्रिक्शन नसताना मॅक्झिमम स्पीड जी आहे V0 त्याचा फॉर्म्युला काय घेतला होता आपण RG टॅन थीटा. मग थीटा फाइंड करताना आपण सगळ्यांचा स्क्वेअर करणार. सो V0 स्क्वेअर इज इक्वल टू RG टॅन थीटा आणि यावरून टॅन थीटाची व्हॅल्यू काय असणार V0 स्क्वेअर अपॉन RG. V0ची किंमत किती आहे 10 है ना. स्पीड आपली 10 आहे 10 इंटू 10. R किती आहे तो सुद्धा 10 आहे. सो 10 इंटू 10 इज इक्वल टू किती आला 1.
सो थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 1. टॅन इनवर्स 1 कोणाची व्हॅल्यू आहे 45 डिग्रीची. 45 डिग्री म्हणजेच काय π/4. दॅट्स ऑप्शन इज द करेक्ट आन्सर इज द π/4.